अतिशय महत्वाकांक्षी योजना आपल्याकडे आलेली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, ज्याच्यामध्ये साधारणपणे पुढच्या वर्षीपासून 4,500 कोटी रुपये वर्षाचं बजेट राहील पूर्ण महाराष्ट्राचं. ह्या वर्षी त्याच्यासाठी 503 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे साधारणपणे एका जिल्ह्यासाठी किमान 18 कोटी रुपये त्याच्यामध्ये येतील. 18 कोटी रुपये योजनेसाठी मिळणं आणि ते योजना प्रत्यक्षात राबवून प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. आता ह्याचं लॉन्चिंग साधारणपणे 15 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचे तुम्हाला, त्याची पूर्वतयारी म्हणून आपण हे प्रशिक्षण शिबिर घेतोय. प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र तिथं एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा तुमचं अनुभव प्रमाणपत्र जरी असेल दवाखान्याचं तर तेही चालू शकतं त्याला. पण तरी आपल्याला योजना जेव्हा करतो तेव्हा थोडंसं तरी त्याच्यातलं माहिती राहावं आपण प्रशिक्षण घेतोय. आजचं प्रशिक्षण आता कुठेही आपल्याला म्हणजे रिस्पॉन्स एवढा आहे त्याचा, आम्हाला ताईंनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये जिथे जिथे लाभार्थी मिळतील तिथे तुम्ही प्रशिक्षण चालू करा. कारण एका ठिकाणी एवढे लाभार्थी जमा होणं आणि तिथून करणं शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक दवाखान्याच्या स्तरावर आणि जिथं तेही शक्य नाही जास्ती गर्दी ऑनलाईन आपण प्रशिक्षण शिबिर घेऊन आपण सगळ्यांना त्या प्रशिक्षणाचा लाभ देण्याचं नियोजन केलं. सभापती आमच्या भगिनी कविताताई गोरे, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी पंचायत समिती सदस्य पंकज गायकवाड, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लातूरचे आपल्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी श्री पडिले साहेब, श्री क्षीरसागर साहेब, श्री चव्हाण साहेब. चव्हाण साहेबांनी त्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. ते आमचे ग्रामपंचायतचे सदस्य अक्षय चव्हाण, सतीश मिसाळ, मोहित डोळसे व मुरुड, बोपला, बोरगाव या परिसरातून सर्व आलेले माझ्या बंधू आणि भगिनी. आज दुग्ध व्यवसाय साठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना आणलेली आहे, महाराष्ट्र पशुधन योजना. त्या अनुषंगाने माझ्या दादा 10-12 लाखाची ती योजना आहे. आता याच्या आधी योजना होत्या भरपूर. पशुसंवर्धन विषयक हे प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरेताई, सभापती विशेष समिती जिल्हा परिषद लातूर. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चौधरी साहेब, त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून गायकवाड साहेब, त्यानंतर अंधारे साहेब, सर्व अमृताबाई, अमृताताई, बापू नारे, या व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय सदस्य, आमच्या पशुसंवर्धन विभागाचे सर्व ज्ञान घेणं हे गरजेचं असतं. महाराष्ट्र शासनाने ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या साधारणपणे 15 ऑगस्ट पासून सुरू होतील असं आम्हाला कळत आहे, परंतु निश्चित असं त्यांचं पत्र अद्यापर्यंत आलं नाही. टेंटेटिव्ह तारीख तरी 15 ऑगस्ट सांगितलेली आहे. तत्पूर्वी या भागातील लाभ बी घेते आणि ते व्यवसाय बी करते. आणि सगळ्यांना विनंती आहे की नुसता लाभ न घेता त्या व्यवसायाकडे लक्ष देऊन सर्वांनी व्यवसाय पण करावा, व्यवसाय उभारावा. एवढंच बोलतो आणि थांबतो. आभार मानतो सर्व मान्यवरांचे.